हॅलो मंडळी, फायनली मी छानपैकी रेडी झालेले आहे. आज आमच्या घरी येणार आहे यल्लमा देवीची पालखी आणि पालखी विराजमान झालेली होती आणि आम्ही सगळे रेडी होतो वेलकम करायला. काकू इथे उभ्या होत्या कारण की काकूंना तुकडा ओवाळायचा होता. त्यांनी चपातीचा तुकडा घेऊन छानपैकी ओवाळला आणि दोन दिशेला दोन साईडला दोन तुकडे टाकल्यानंतर पालखीचं आगमन झालं होतं. पाय धुवून पालखी आत आलेली होती आणि इथे मम्मींनी आणि ऐश्वर्यानी अंबिलची घागर आणि पाण्याची घागर घेतलेली होती. सोबतच देवीसमोर ती ठेवली. देवी विराजमान झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांना घरात घेऊन त्यांचा अभिषेक केला गेला. अभिषेक म्हणजे त्याच्यामध्ये आपण एका भांड्यामध्ये तूप, दही, दूध ह्यांनी अभिषेक केला जातो आणि घरातले सगळे जितके राहणारे आहेत व्यक्ती, काका काकू, मम्मी पप्पा, आजी ताई, मी, माझे दोन्ही भाऊ अभिषेक, सुदेश, सचिन आणि ऐश्वर्या आणि अजून अतिरिक्त सगळेजण आजी होत्या, सगळ्यांनी छानपैकी अभिषेक केला. अभिषेक केल्यानंतर हळदी कुंकू लावून देवीच्या पालखीमध्ये विराजमान केलं गेलं. त्याच्यानंतर देवीला दोन्ही देवींना नवीन साड्या घातल्या गेल्या आणि त्याच्यानंतर आरती केली. खूप सुंदर आणि अप्रतिम आरती होती, जी मी आजपर्यंत बघितली नव्हती. आणि ही बघू शकता, देवीला हिरवी साडी नेसवली गेली होती. सोबतच देवीला 5 ओट्या भरलेल्या होत्या. इनफॅक्ट घरामध्ये आलेल्या सगळ्यांनी ओटी भरलेली होती आणि त्याच्यानंतर आमचं छानपैकी जेवण झालं देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर. त्याच्यानंतर हा दुसरा दिवस आहे. देवीचा परतीचा टाईम आलेला होता. अगेन देवी जशा घरी आलेल्या होत्या सेम तशाच देवी चालल्या होत्या आणि खूप वाईट वाटत होतं. तुम्ही बघू शकता, देवीला आम्ही खूप छान सजवलेलं होतं. देवीची पालखीही खूप छान सजवलेली होती. छानपैकी आरती केली आणि देवी निघाल्या अगेन आमच्या घरातून. खूप वाईट वाटत होतं कारण की असं वाटत होतं की घरामध्ये लग्न झालेलं आहे आणि साक्षात देवी घरात आलेल्या आहेत आणि परत जाताना बघून खूप वाईट वाटत होतं. आणि हा क्षण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या मेमरीज ऑलवेज आमच्यासोबत राहणार आहे. आमची पूर्ण फॅमिली सोबत होती आणि ह्याच्यासोबतच आपला व्लॉग इथेच समाप्त होतो. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि असंच हसत राहा, खेळत राहा आणि मला खूप सगळं प्रेम द्या आणि माझा मोठा व्लॉग पण येतोय, त्याला पण खूप सगळं प्रेम द्या.